आज आपण एका जातक कथेबद्दल बोलणार आहोत. आता जातक कथा म्हणजे काय? तर या आहेत बुद्धांच्या पूर्वजन्मातल्या गोष्टी. आणि प्रत्येक कथेतून ना एक खूप खोल अर्थ दडलेला असतो, एक शिकवण मिळते. आजची कथा तर फारच विशेष आहे. ही आपल्याला दाखवते की कसं योग्य मार्गदर्शनाने एखाद्या व्यक्तीच्या इच्छा, त्याची ध्येय सगळ्यांच्या सगळं पूर्णपणे बदलू शकतं. हा एका विलक्षण परिवर्तनाचा प्रवास आहे. चला तर मग सुरू करूया. आणि कथेची सुरुवात होते एका आर्त हाकेने. लवकर परत या प्रिय स्वामी. हे शब्द आहेत जनपद कल्याणीचे, जी एका राजकुमाराची होणारी वधू आहे. आणि तिची हीच भावनिक साथ आपल्या कथेतील मुख्य संघर्षाचा म्हणूया की आरंभबिंदू आहे. तर हे राजकुमार आहेत तरी कोण? हे आहेत राजकुमार नंद, जे बुद्धांचे सावत्र भाऊ आहेत. आता गंमत बघा, ते भिक्षू संघात सामील तर झाले आहेत, पण त्यांचं मन काही तिथे लागत नाहीये. ते आपल्या प्रेयसीच्या, जनपद कल्याणीच्या विरहाने अक्षरशः ग्रासलेले आहेत. आणि हा जो विरह होता, हा जो भावनिक त्रास होता, त्याचा परिणाम फक्त मनावर नाही तर थेट शरीरावर दिसू लागला होता. ते एकदम उदास आणि निराश झाले होते. त्वचा पिवळी पडली होती आणि अंगावरच्या नसा अगदी स्पष्टपणे दिसू लागल्या होत्या. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते: आपलं मन आणि शरीर हे एकमेकांपासून वेगळे नाहीयेत, ते किती घट्ट जोडलेले आहेत, नाही का? आता आपल्या भावाची ही अवस्था बघून बुद्धांना राहवलं नाही. त्यांनी ठरवलं की यात हस्तक्षेप करायलाच हवा. आणि मग त्यांनी म्हणूया की एक अपारंपरिक उपाय शोधला. त्यांनी नंदाला हवेतून एका चमत्कारिक प्रवासाला नेलं. आणि ह्या प्रवासात बुद्धांनी नंदाचं लक्ष एका विचित्र गोष्टीकडे वेधलं. काय होतं ते? तर एक जाळालेलं, रक्तबंबाळ, विद्रूप झालेलं माकड. त्यांनी नंदाला सांगितलं, ह्याकडे नीट बघ. आता हे का दाखवलं असेल? खरं तर एका मोठ्या धड्याचीही फक्त सुरुवात होती. त्यानंतर ते पोचले थेट स्वर्गात, 33 देवांच्या स्वर्गात. आणि तिथे बुद्धांनी नंदाला दाखवल्या 500 स्वर्गीय अप्सरा. त्यांचं ते दिव्य सौंदर्य पाहून नंद अक्षरशः भारावून गेला. इतका की त्याने स्वतःच कबूल केलं की त्या अप्सरांपुढे त्याची जनपद कल्याणी म्हणजे ती जळालेल्या माकडासारखीच आहे. बघा, एका क्षणात त्याच्या इच्छेचा केंद्रबिंदू कसा पूर्णपणे बदलला. आणि मग इथेच एक सौदा पक्का झाला. बुद्धांनी नंदाला वचन दिलं. ते म्हणाले, जर तू तपस्वी जीवन जगशील तर तुला या अप्सरा नक्की मिळतील. आणि या वचनाच्या बदल्यात नंदाने ते कठोर तपस्वी जीवन जगण्याचं मान्य केलं. बरं, नंदा आता मठात परत आलाय, नव्या उत्साहाने तपश्चर्या करतोय. पण त्याची ही नवीन प्रेरणा कशासाठी आहे हे काही लपून राहिलं नाही. त्याच्या सहकारी भिक्षूंना हे कळलं आणि त्यांनी त्याला थेट आव्हान दिलं. एक प्रकारे समवयस्कांचाच दबाव होता तो. त्यांच्यापैकी एक ज्येष्ठ सारिपुत्त यांनी नंदाला एक असा भेदक प्रश्न विचारला की तो आतून हादरला. त्यांनी विचारलं, जर तुम्ही फक्त स्त्रियांसाठी ब्रह्मचर्य पाळत असाल तर तुमच्यात आणि मजुरीसाठी काम करणाऱ्या एका सामान्य मजुरात फरक तो काय राहिला? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? ह्या एका प्रश्नाने नंदाला त्याच्या साधनेच्या उथळपणाची जाणीव करून दिली. सारिपुत्तांच्या त्या प्रश्नाने नंदाच्या मनातली इच्छेची आग वेझली आणि त्या जागी आली लाज आणि पश्चातापाची भावना. पण हीच लाज, हाच पश्चाताप त्याच्यासाठी एक टर्निंग पॉइंट ठरला, एक उत्प्रेरक. या घटनेने त्याला खऱ्या अर्थाने ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर आणलं. आता त्याला अप्सरा नको होत्या, त्याला हवं होतं फक्त ज्ञान. आणि मग जेव्हा त्याला संतत्व प्राप्त झालं तेव्हा त्याला कोणत्याही बाह्य पुरस्काराची गरज उरली नाही. तो स्वतः बुद्धांकडे गेला आणि म्हणाला, महाराज, मी तथागतांना त्यांच्या वचनातून मुक्त करतो. म्हणजे तो सौदा आता रद्द झाला होता. हे सगळं झाल्यावर बुद्धांनी एक दुसरी गोष्ट सांगितली, एक पूर्वजन्माची कथा. कशासाठी? तर हे सांगण्यासाठी की नंदाची ही जी मार्गदर्शन स्वीकारण्याची क्षमता आहे ना, ती काही आजची नाहीये, ती त्याच्यात पहिल्यापासूनच होती. ही गोष्ट आहे एका युद्धाची. एका राजाने बनारस शहरावर हल्ला केलाय आणि त्याचं मुख्य शस्त्र आहे एक प्रचंड शक्तिशाली हत्ती. पण ऐन वेळेला जेव्हा तो हत्ती शहराच्या भिंतीजवळ पोहोचतो तेव्हा युद्धाचा तो गोंधळ पाहून तो प्रचंड घाबरतो आणि तिथेच थबकतो. तो पुढे जायलाच नकार देतो, ज्यामुळे राजाचा संपूर्ण हल्लाच धोक्यात येतो. अशावेळी त्या हत्तीचा प्रशिक्षक म्हणजे माहूत पुढे येतो. तो काठीचा किंवा बळाचा वापर करत नाही, तो फक्त शब्दांचा वापर करतो.
तो त्या हत्तीला म्हणतो, "अरे हत्ती, तू तर एक वीर आहेस. रणांगण हेच तुझं घर आहे. मग तू असा मागे का फिरतोयस? हार का मानतोयस?" तो त्याला त्याच्या खऱ्या सामर्थ्याची आठवण करून देतो. आणि त्या शब्दांचा परिणाम बघा कसा झाला. सगळ्यात आधी त्या प्रशिक्षकाचे शब्द हत्तीपर्यंत पोहोचले. त्या शब्दांनी त्याने आपल्या भीतीवर मात केली. तो परत युद्धाकडे वळला. आणि मग त्याने अशी काही कृती केली की बस, त्याने खांब उकडून टाकले, शहराचा दरवाजा तोडला, आत शिरला आणि आपल्या राजासाठी ते शहर जिंकून घेतलं. बघा, योग्य मार्गदर्शनाने भीतीचे रूपांतर विजयात कसं होतं. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की या हत्तीच्या कथेचा आणि नंदाच्या कथेचा संबंध काय? तर इथेच या कथेचा खरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. बुद्ध आता या भूतकाळातल्या पात्रांना वर्तमानातल्या लोकांशी जोडतात. तर बुद्ध सांगतात की त्या गोष्टीतला जो हत्ती होता तो दुसरा तिसरा कोणी नसून आजचा हा ज्येष्ठ नंद होता. जो राजा होता तो होता आनंद, आणि तो ज्ञानी प्रशिक्षक, तो माहूत, ते स्वतः बुद्ध होते. बघा, किती सुंदर पद्धतीने भूतकाळ आणि वर्तमानकाळ जोडला आहे. तर मग या दोन्ही कथांमधून आपल्याला काय शिकायला मिळतं? यातून विनम्रता या शब्दाचा एक नवीन अर्थ समोर येतो. इथली विनम्रता म्हणजे अशक्तपणा नाही, तर ज्ञानी व्यक्तीकडून मार्गदर्शन स्वीकारण्याची एक तयारी, एक मोकळेपणा. आणि हीच वृत्ती आपल्याला एक मोठ्या परिवर्तनाकडे घेऊन जाते. ही एक प्रकारची शक्तीच आहे. आणि शेवटी ही कथा आपल्याला एका खूप खोल प्रश्नावर विचार करायला लावते. तो प्रश्न असा आहे की विनम्र असणं आणि ज्ञानी असणं यात नेमका फरक काय आहे? कारण जर ज्ञानी लोकांचं मार्गदर्शन स्वीकारल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नसू, तर याचा अर्थ असा होतो का की मार्गदर्शन स्वीकारण्याची क्षमता असणं म्हणजेच विनम्र असणं हेच खऱ्या ज्ञानाचं पहिलं पाऊल आहे? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?